नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतोय झुणका आणि तांदळाची भाकरी. पहिले आपण बनवूया झुणका. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे व 4-5 लसूण पाकळ्या, कढीपत्ता आणि 2 मोठे चिरलेले कांदे घेतले. कांदा सोनेरी होईस्तोवर छान परतून घेतला. त्यानंतर 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतली. चिमूटभर हिंग टाकून मिश्रण परतून घेतले. व्यवस्थित परतून झाल्यानंतर चवीपुरेसे मीठ टाकले. वाटीवर बेसन थोडे थोडे मिश्रणात ओतून छान भाजून घेतलं. खरपूस भाजून झाल्यानंतर मिश्रण जर कोरडं वाटलं तर आणखीन थोडंसं तेल टाकून घेतलं तरी चालतं. झुणका बनवण्यासाठी थोडं तेल जास्तच वापरावं लागतं. त्यानंतर वाटीत पाणी घेऊन हाताने पाणी झुणक्यावर पूर्ण शिंपडून घेतले. असे 4-5 वेळा शिंपडून बेसन व्यवस्थित शिजवून घेतले. त्यानंतर कोथिंबीरीने गार्निश करत झाकण ठेवून एक वाफ दिली. अशा प्रकारे झुणका तयार करून घेतला. चला तर वळूयात भाकरीकडे. एका ताटात 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतले व कोमट पाणी थोडं थोडं मिसळत घट्टसर गोळा वळून घेतला. मळून घेतल्यानंतर पीठ हातावर घेऊन भाकरी वाळण्यापुरेसे पीठ घेऊन बाकीचे पीठ काढून ठेवले व हातावरच थापून घेतले. त्यानंतर ताटात सुके पीठ पसरवून घेतले आणि पिठाचा गोळा तळहात व बोटांनी भाकरी थापून घेतली. गरम तव्यावर भाकरी टाकून वरच्या बाजूने पाणी लावून घेतले. एका बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर परतवून घेतली आणि पलेत्याच्या साहाय्याने कडा दाबत भाकरी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतली. अशा प्रकारे भाकरी व झुणका सर्व केला. महाराष्ट्राची ओळख असलेला हा झुणका आणि भाकरी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट काय ट्राय करू ते कमेंटमध्ये सांगा.